आहेत ना, तर स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये। तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे। मी राजवीसाठी काहीतरी सरप्राईज घेऊन येणार आहे। ती खूप दिवसांपासून मागं लागली, मम्मा हे आण हे आण हे आण, तर मी ते काय आणलंच नाही। तर मी आज आणणार आहे। तर बघूयात काय असणार आहे सरप्राईज, बघत राहा व्हिडिओ। तर मी आली बाहेर आणि खूपच आवाज येतो आहे ट्रॅफिकचा। तर मी आली बाहेर आणि एका रेस्टॉरंटमध्ये थांबलेलो आहोत आणि इथलं म्हणजे एक फेमस रेस्टॉरंट आहे। तर चला, तर मग बघूयात आतमध्ये आणि जाऊया। तर इथं आम्ही मागवलं आहे 2 वडापाव आणि आता मस्त वडापावचा आस्वाद घेणार आहे। तुम्ही पण वडापाव खायला या। चला, चहा नाही आला आणखी? हां, आणतोय का? चहाची वाट बघताय ना? त्याशिवाय आम्हाला जमत नाही बघा। वडापाव खातोय तर चहा पाहिजेच पाहिजे आहे ना? हां, तर आणला चहा। आहे बघा, हा आहे चहा। किती मोठा ग्लास भरून आहे बघितलं का? माय गॉड। चला, तर आम्ही मस्त वडापाव खातो, तुम्ही पण वडापाव खायला या। इथला फेमस वडापाव आहे या हॉटेलचा आणि चहा फेमस आहे। कसं लागतं? भारी आहे? छान आहे का? एक नंबर। हां, बरं। आणि चहा खतरनाक एकदम। चला चला, खा मग आता। एन्जॉय करा। ओके। मागवले ताक। चला या तुम्ही पण ताक प्यायला, मस्त उन्हाळ्याचं छान वाटतं। मी बाहेरून आले आणि मी आणलंय राजूसाठी सरप्राईज। तिला खूप आंबे आवडतात, तर मी आंबे तिच्यासाठी घेऊन आलेले आहे। त्यासाठी तिला आमरस पण आवडतो आणि आंबा असं कापून खायला सुद्धा आवडतो, तर त्यासाठी मी तिच्यासाठी हा आंबे आणलेत। आणि त्याच्यानंतर अजून काय काय आणलं तुला तुम्हाला सांगते। हे एक मातीचं भांडं आहे ज्याच्यामध्ये आपण धूप अगरबत्ती वगैरे असं जाळू शकतो। हे एक आणलेलं आहे, हे खूप छान होतं, मला खूप आवडलं म्हणून हे आणलं। त्याच्यानंतर राजूसाठी हे 2 अशा पोणी आणलेले आहेत, कुठल्या पण ड्रेसवरती होऊ शकतात। त्याच्यानंतर हे माझ्यासाठी मी कानातले आणलेत। त्याच्यानंतर हे एक आणले, टोपली आणली एक। तर अशी टोपली नव्हती माझ्याकडं, तर मी अशी टोपली मला आवडली तर मी घेऊन आले। तर हे असं सगळं आणलेलं आहे आणि हे आंबे आणलेले आहेत। तर आता मज्जा आहे ना, सरप्राईज। हेच राजूसाठी सरप्राईज होतं ॲक्च्युली। तर म्हणत होती 2 दिवस झालं म्हणत होती की आम्हाला आंबे पाहिजे। तर फायनली मी आता आज आणलेत। तर आता आपण आमरस पार्टी करूयात मस्त पैकी। चला, आणि आम्ही ज्यूस बनवणार आहे आता, मग लगेच पिणार। हां, हे की मम्मा? हो। आणि आता मला वेळ झालाय, आता मी स्वयंपाक करणार आहे। आता मी खेळायला जाणार आहे। मग माता मामा मामा येणार आहे मला भेटायला। आता येईन आता मला, त्यांना हे दाखवायचं कोणी। तर असं सगळं आहे। आता मला स्वयंपाक करायचं, मी स्वयंपाक करून घेते लवकर पटकन आणि मग तो पण दाखवते। चला, स्वयंपाकासाठी मी बनवणार आहे कढी दह्याची। मी हे घातलं 2, हे घातलं ना फ्रॉक वर घालायचं, छान वाटतं। हां, अच्छा। तर मी आज बनवणार आहे दह्याची कढी। तर इथं बघा, मी घेतलेलं आहे बेसन पीठ आणि इथं घेतलेला आहे कढीपत्ता, कोथिंबीर। त्याच्यानंतर इथं आहे लसणाच्या पाकळ्या। तर हा गावरान लसूण असल्यामुळे तो एकदम छोटा दिसत असेल तुम्हाला। त्याच्यानंतर इथं आहे हिरवी मिरची, खोबरं। हे सगळं मी वाटणार आहे। याच्यामध्ये फक्त वाटणामध्ये काय जाणार आहे, लसूण, खोबरं, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे सगळं मी वाटून घेणार, तसं मी तुम्हाला दाखवते। तर हे आपण सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। मी काय वाटणार आहे ते मिरची आणि मिरची आणि खोबरं टाकलेलं आहे, इथं लसूण टाकलेला आहे, त्याच्यानंतर
थोडीशी कोथिंबीर धुवूनच घेतलेली होती, अगदी थोडीशी टाकणार आहे, कारण जास्त प्रमाणात करायचं नाही, मला कमी प्रमाणातच करणार आहे. तर हे सगळं मी आधी वाटून घेते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते. तर इथं मी हे मसाला वाटून घेतलेला आहे कढीसाठी. तर हे आता आपण नंतर करणार, आधी मी पहिले भजी करून घेणार आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. तर ते छोटे छोटे वडे करून घेते आणि ते दाखवते तुम्हाला. त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे, मी थोडीशी हळद टाकायची, हळद पण टाकून घेतली. त्याच्यानंतर थोडंसं मीठ पण टाकायचं आपल्याला. चवीपुरतं मीठ टाकलं. आता हे सगळं पाणी टाकून मी मिक्स करून घेते आणि वडे बनवते, असं तुम्हाला दाखवते. हे सगळं मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घेते. थोडं थोडं करून टाकायचं आहे, कारण आपल्याला जास्त घट्ट पण करायचं नाही आहे आणि जास्त पातळ पण करायचं नाही आहे. थोडंसं घट्ट वाटतंय, थोडंसं पाणी टाकायचं. अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे बघा. तर आता आपण वडे करून घेऊया. आता इकडे मी कढई तापत ठेवलेली आहे, याच्यामध्ये तेल टाकते. तर आपलं इथं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि ते छान गरम झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये छान छोटे छोटे वडे करून घेते. आता मी ते सगळे वडे काढून ठेवलेत आणि याच कढईमध्ये मी या तेलामध्ये मोहरी टाकणार आहे, फोडणी देणार आहे कढीसाठी. तर मोहरी तडतडती आहे. मोहरी तडतडली की आपण कुठं त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत. थोडीशी तडतडू द्या. आता कढीपत्ता घाला. आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत आणि हा जो मसाला आपण वाटला होता हा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. चांगलं त्याच्यामध्ये तेलामध्ये छान आपण फ्राय करून घेऊया मसाल्याला. छान फ्राय होतोय. तर आपण थोडंसं पाणी टाकणार आहे. कढी आपली
नाही झाली, याला उकळी आली की आपण कढी दही आणि बेसन पीठ त्याचं मिक्सर याच्यामध्ये टाकणार आहे उकळी आल्यानंतर. आता मीठ टाकून घेते याच्यामध्ये. मीठ टाकलं, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. इथं दही आहे, हे दही मी या पिठामध्येच मिक्स करणार आहे, कारण मी जास्तच घेतलेलं होतं. साधारण 2 ते 3 चमचे मी टाकणार आहे, थोडं जास्तच लागेल. हे चांगलं मिक्स करून घेते. इथं हे मी मिक्सर बेसन पिठाचं आणि दही याच्यामध्ये टाकलेलं हे छान मिक्स झालेलं आहे. आता हे मी आपल्या कढीला पण उकळी आलेली आहे, याच्यामध्ये ते सगळं मी टाकून देणार आहे. मिक्स करून घेऊया. कलर चेंज झाला आहे आपल्या कढीचा आणि थोडीशी थिक पण झाली आहे बघा. तर आता स्वयंपाक रेडी आहे. इथं आहे मसाला भेंडी, इथं आहे भात, तो मी दुपारीच बनवला होता, तो त्यातला शिल्लक होता, त्यामुळे मी आत्ता काही संध्याकाळी भात बनवलेला नाही आहे. इथं आहे कढी वडा आणि इथं आहेत चपात्या. तर आपलं सगळं रेडी झालेलं आहे स्वयंपाक. तर आता आम्ही जेवण करून घेतो. तर आजचा स्वयंपाक आणि सगळं आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि स्वयंपाक पण झालेला आहे. आता आम्ही जेवणार आहे, तर तुम्ही सुद्धा जेवायला या. तर आजची रेसिपी कढीची बनवलेली आहे. ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.